नमस्कार. सगळ्यात आधी तर सगळ्यांना नवीन वर्षाच्या खूप 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 शुभेच्छा. आज आपण इथे सगळे जमलोय कारण सध्या लक्ष्मी निवास आणि कमळी या दोन मालिकांचा महासंगम सुरू आहे. खरं तर आता महासंगम नाही, महासंग्राम होणार आहे. त्याचं कारण असं, कमळी मालिकेत तुम्हाला बऱ्याच गोष्टी बघायला मिळणार आहेत. म्हणजेच अन्नपूर्णा आजी आणि कमळी ह्या दोघींचं जे नातं आहे ते खरंच उलगडणार आहे की नाही, ह्या सगळ्याची सगळेच जण खूप आतुरतेने वाट बघत आहेत. त्याचबरोबर कमळीची हरवलेली नाती ती तिला परत मिळणार आहेत का, तिची नाती आहे जी ती सोडून आली आहे गावाकडे, त्याचं काय होणार आहे. आबांचं पत्र तिला आलेलं आहे. तर आत्ता तिच्या मनात काय काय गोष्टी सुरू आहेत आणि त्याचा खरंच उलगडा होणार आहे का, ती त्या सगळ्या नात्यांपर्यंत पोहोचणार आहे का. ह्या सगळ्यात अनिका आहेच, कामिनी आहेच, अडथळे आहेत. पण ऋषी सरांची साथ ती कशी तिला पुढे घेऊन जाते हे सगळं तुम्हाला बघायला मिळणार आहे. आणि दोन्ही मालिका एकत्र असल्यामुळे ट्रिपल धमाका तुम्हाला बघायला मिळणार आहे. नमस्कार, सगळ्यांना नवीन वर्षाच्या खूप खूप शुभेच्छा. कमळी आणि लक्ष्मी निवास या मालिकांचा महासंगम आपल्याला बघायला मिळणार आहे. कमळीचे जसे ट्विस्ट टर्न्स आपल्याला बघायला मिळणार आहे, तसेच लक्ष्मी निवासमध्येही लक्ष्मीच्या आयुष्यात, भावनाच्या आयुष्यात आणि जान्हवीच्या आयुष्यात खूप महत्त्वाचे टर्न्स इथे बघायला मिळणार. त्यात सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे भावना आणि सिद्धूच्या आयुष्याला तलाठी देणारा प्रसंग याच महासंगममध्ये तुम्हाला बघायला मिळणार आहे. जेव्हा की तुम्ही प्रोमोमध्ये बघितलंच आहे की श्रीकांत नावाचं पात्र परत येताना दिसतंय. पण मग तो खरंच श्रीकांत आहे का तो दुसरा कोणीतरी आहे, तो येऊन नक्की आम्हाला त्रास देणार आहे, तो परत येणार आहे, भावना सिद्धूच्या आयुष्यात कुठल्या प्रकारे त्याची एंट्री होणार आहे, या सगळ्याचे खुलासे या महासंगम मध्ये होणार आहेत. आणि आय एम शुअर तुम्हाला हे सगळं बघायला खूप मजा येणार आहे. एक मिनिट नाही, सगळं महासंगम बद्दल सांगताय तुम्ही, पण हा जो महासंगम आहे हा 1.5 तासाचा आहे. लक्षात ठेवा, 8 ते 9:30 लक्ष्मी निवास आणि कमळी यांचा महासंगम. बरं, आयुष्यात घटना घडणारच आहेत खूप साऱ्या, पण त्याचबरोबर आमच्या ज्या अन्नपूर्णाबाई आहेत त्यांनी एक खास गंमत केलेली आहे आपल्या सगळ्यांनी. आता या महासंगमच्या मध्येच मकर संक्रांत पण येते, मग ती साजरी करावी लागणारच नाही का. तर ती साजरी करताना अन्नपूर्णाबाईंनी छान असा एक मेळावाच ठेवलेला आहे. आणि ते काय म्हणतात का त्याला, ते वुमन एम्पॉवरमेंट. हा, त्याला अधोरेखित करायला त्यांनी काही स्टॉल्स ठेवलेले आहेत या मेळाव्यात. त्यात अर्थात आमचा म्हणजे माझा आणि माझ्या सुनेचा, तुम्हाला माहिती आहे ना, सासू सुनेची गॅरंटी, दळवी घरघंटी आमचा स्टॉल आहे. मग कमळीच्या मोदकांचा स्टॉल आहे, माझ्या भावनाचा आणि माझ्या जावई बापूंचा मिसळचा स्टॉल आहे, आणि माझ्या लाडक्या म्हणजे ती जिवंत नाही आहे पण जानू आहे ना, तिचं गाणं पण तुम्हाला ऐकायला मिळणार आहे. आणि आमचं जे एक शेंडीफळ आहे इथे अनिका, तिचं मोमोजचं पण स्टॉल आहे. तर ह्या सगळ्याची पण लज्जत तुम्हाला घ्यायची आहे. मी काय म्हणते, गप्पा मारण्यापेक्षा तुम्ही सगळे चला ना स्टॉलवर, भेट द्या स्टॉलला. हा अगो बाई, स्वागती, स्वागत आहे. ती पण आली, स्वागत आहे. अगं, तुमच्या लक्ष्मी काकू तुमच्या या स्टॉलची चर्चा महाराष्ट्रभर आहे म्हटल्यावर आम्ही कसे मागे राहू. मग आम्ही पण आलोय, आता आम्हाला सुद्धा घेऊन चल तुमच्या स्टॉलवर. सगळेच आता आपल्या सगळ्या मैत्रिणी आले आहेत, आमच्या लेखी सुना आलेले आहेत, तुम्ही त्यांच्याबरोबर चला आणि मोमोज खाऊया. बनवले असतं बेटा, हा मोमोज, मोदक, आणि मग जाताना पिठं पण घेऊन जा. हा, चला 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 चला.